हॅलो स्टुडंट्स, बघा लास्ट लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टी स्टार्ट केलेलं आहे. केमिकल प्रॉपर्टीज ते लेक्चर एकदा बघा, कारण त्याच्यानंतरच हे कंटिन्यू आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, रिॲक्शन स्टार्ट केली बघा. लिहिलेलं आहे काय, रिॲक्शन विथ हॅलोजन ॲसिड. कोणाच्या रिॲक्शन्स? इथरच्या. तर त्याच्यामध्ये काय केलेलं होतं आपण, सगळ्या रिॲक्शन्स आपण बघितल्या आणि तुम्हाला बोललो होतो की मेकॅनिझम आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. तर आता मेकॅनिझमच बघायचं. आपण काय करू, एक जनरल रिॲक्शन लिहू आणि त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम कसं होतं ते बघा फक्त. बरोबर, बघा काय रिॲक्शन विथ हॅलोजन ऍसिड म्हणजे काय. इतर एक घेऊया आपण. कोणता घेऊ? जनरल घेऊया, अनसिमेट्रिकल घेऊ वाटल्यास, म्हणजे तुम्हाला अजून समजायला क्लिअर होईल. बघा जनरल रिॲक्शन लिहूया आपण. CH3O C2H5 प्लस काय घेतोय आपण, प्लस HI घेऊया. बघा काय होणार आता, तेच लोअर अल्किल जो असणार आहे तो लोअर अल्किल पासून काय मिळणार आपल्याला, अल्किल हलाइड, आणि हायर अल्किल पासून अल्कोहोल. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेले म्हणून सांगतो मी. मागचं लेक्चर पूर्ण बघा, जास्त मोठं आहे ते, 25-26 मिनिटाचं आहे. पण कंटाळा नका करू, ते लास्ट पर्यंत बघा. ओके, त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि आता या लेक्चर मधून पूर्ण क्लिअर होऊन जाईल विथ मेकॅनिझम. बरोबर, म्हणून इथं काय होणार, CH3I प्लस C2H5OH. ओके, C2H5OH हे काय, इथेनॉल. CH3I म्हणजे काय, मिथिल आयोडाइड. HI, आणि हा इथिल मिथिल इथर. ओके, बघा इथपर्यंत क्लिअर. इथे जनरल रिॲक्शन आहे ना, इथं ऑलरेडी पाहिली आपण लास्ट लेक्चरला. आता याचं मेकॅनिझम बघू आपण. हा, मेकॅनिझम वर बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो. राईट डाऊन द मेकॅनिझम फॉर द रिॲक्शन ऑफ इथिल मिथिल इथर विथ हायड्रोजन आयोडाइड. ओके, किंवा राईट डाऊन द मेकॅनिझम फॉर द फॉर्मेशन ऑफ मिथिल आयोडाइड युजिंग इथिल मिथिल इथर. ओके, त्या केस मध्ये मग तुम्हाला मेकॅनिझम लिहावं लागेल. ते कसं आहे ते समजून घ्या. बघा सगळ्यात पहिले काय आहे, 3 स्टेप मध्ये होतं बेसिकली. त्याच्यात काय, पहिली स्टेप काय, स्टेप 1 लिहूया आपण. स्टेप 1 मध्ये काय होतं, प्रोटोनेशन होणार. बघा H आहे ना, प्रोटोनेशन ऑफ इथिल मिथिल इथर म्हणजे काय होणार आहे, प्रोटोनेशन. प्रोटोनेशन म्हणजे काय, बघा CH3O CH2 CH3 प्लस काय HI. बरोबर, आता बघा हा HI मध्ये हा काय, हा आहे मायनस. याच्याने सांगतो वाटल्यास. बघा हा काय, हा डेल्टा मायनस. हा काय करतो, इलेक्ट्रॉनची पेअर याच्याकडे विड्रॉ करेल. आयोडीन आहे ना, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ करणार. याच्यावर कोणता चार्ज येणार, डेल्टा प्लस. आता डेल्टा प्लस याच्यावर आला तर याला काय लागेल, इलेक्ट्रॉन्स लागतील ना. इलेक्ट्रॉन कोण प्रोव्हाइड करणार, हा ऑक्सिजन. बघा याच्यावर काय, लोन पेअर आहे ना, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हा काय करेल, याची लोन पेअर याला देणार हायड्रोजनला, आणि आय या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडेल. बरोबर, म्हणजे काय प्रॉडक्ट तयार होईल बघा, CH3O CH2 CH3 O ला काय अटॅच झाला, हा H. ओके, बघा समजून घ्या व्यवस्थित. हा H, इतर एक लोन पेअर आहे, आणि याच्यावर कोणता चार्ज झाला, प्लस. प्लस कशामुळे आला, कारण इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली ना याने. पेअर डोनेट केल्यामुळे प्लस येणार. त्याच्यानंतर आणि प्लस काय राहणार, हा आयोडीन. याच्यावर येणार मायनस. ही स्टेप 1 क्लिअर. काय होतं, याच्यात प्रोटोनेशन होते, म्हणजे प्रोटॉन याला दिला गेला आणि आयोडीन त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडलं. ओके, आता स्टेप 2 मध्ये काय होणार, बघा तुम्हाला जसं बोललो होतो मी, याच्यामध्ये बेसिकली कोणते असतात, हे SN2
रिॲक्शन फॉलो होते, बरोबर. SN2 मेकॅनिझम असतं. SN2 मध्ये काय होतं, आता हा जो आयोडीन आहे बघा, याच्यामध्ये काय आहे, हा ऑक्सिजन जो आहे तो प्लस आहे. ऑक्सिजनवर प्लस म्हणजे काय, हायली डेंजरस. तो काय करणार, तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार शेजारचे CH3 किंवा CH2 पासून. आता होणार काय, या इथून तो इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार CH3 बॉन्ड कडून, आणि जशी इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार तसा आय जो आहे तो आय याच्या मदतीला येणार, बरोबर. आता आय CH2 वर पण येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो, पण मेकॅनिझम कोणतं फॉलो होणार आहे, SN2 मध्ये काय आहे, जेवढा बल्कीनेस कमी त्याच अल्किल ग्रुपवर न्यूक्लिओफाइल अटॅक करणार, बरोबर. आय मायनस काय न्यूक्लिओफाइल आहे ना, तो याच्यावर अटॅच करणार. म्हणजे बघा आता CH3 पण आहे आणि CH2 CH3 या दोघींमध्ये लेस बल्की कोणता आहे, लेस बल्की म्हणजे काय, लेस नंबर ऑफ कार्बन कोणता, CH3, बरोबर. म्हणजे CH3 ला काय करेल, आय बॅक साइडने अटॅक करणार, जसं SN2 मध्ये होतं. ओके, SN2 मेकॅनिझम हॅलो अल्केन्स मध्ये SN1 SN2. म्हणजे बघा कसं होणार स्ट्रक्चर ओव्हरऑल, हा जो आय मायनस आहे प्लस हे स्ट्रक्चर होणार बघा, CH3 O CH2 CH3 तर HIH याच्यावर आहे प्लस आणि लोन पेअर. हा आता काय होणार बघा, हा काय करणार, हा याच्याकडून इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, बरोबर. आणि हा याला इलेक्ट्रॉन देणार. इथून जर इलेक्ट्रॉन विड्रॉ होत आहे तर याला काय लागेल, इलेक्ट्रॉन याच्यावर येणार प्लस, बरोबर ना. ऑक्सिजन काय करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय लेस बल्की ग्रुप कडून, त्याच्यामुळे हा जो आय मायनस आहे हा याचे इलेक्ट्रॉन याला डोनेट करणार, बरोबर. म्हणजे स्ट्रक्चर काय बनणार आता बघा, दोन प्रकार दाखवू शकतो आपण. काय, जसं आपण SN2 मध्ये केलंय ना, की काय होणार, आय CH3 त्याच्यानंतर हा बघा आय CH3 त्याच्यानंतर काय आहे, असं काढतो वाटलंस, O हा H CH2 CH3. बघा SN2 मध्ये जसं पाहिलं होतं आपण, काय ट्रान्झिशन स्टेट तयार होते. म्हणजे काय, बॅक साइडने आयोडीनचा अटॅक पण होतोय. ओके, यालाच काय म्हणतोय आपण, ट्रान्झिशन स्टेट. बॅक साइडने आयोडीनचा अटॅक होतोय आणि फ्रंट साइडने ऑक्सिजन त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन रिमूव्ह होतोय. म्हणजे फर्दर काय बनेल याचं बघा, खाली याचंच फर्दर खाली दाखवतो बघा. तुम्ही काय करणार, डायरेक्ट ही स्टेप स्किप केली आणि स्ट्रेट अवे काय दाखवणार, CH3I आणि CH3 CH2 OH लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, वन अँड द सेम थिंग. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी डिटेल मध्ये सांगतोय. तर काय होणार, हा CH3I हा वेगळा होणार, CH3I प्लस CH3 CH2 OH, बरोबर. बघा हाच प्रॉडक्ट आहे ना रिएक्शन मध्ये, CH3I CH3 CH2 OH C2H5 OH, वन अँड द सेम थिंग. इथेनॉल आणि मिथिल आयोडाइड. म्हणजे स्टेप 2 मध्ये काय झालं, आयोडीनने बॅक साइडने अटॅक केला, ट्रान्झिशन स्टेट तयार झाली आणि CH3I वेगळा झाला आणि CH3 CH2 OH हा ऑक्सिजन त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन वेगळा झाला, त्याच्यापासून बनला अल्कोहोल. हा आता बघा स्टेप 3 पण इन्व्हॉल्व आहे याच्यात. स्टेप 3 मध्ये काय होणार बघा, स्टेप 3 मध्ये काय होणार, आपण काय घेतोय, एक्सेस घेतोय ना. हे जे H आहे हा काय आहे, एक्सेस. आता एक्सेस घेतल्यामुळे काय, हा जो CH3 CH2 OH आहे, बरोबर. बघा हे रिएक्शन मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं की काय, या CH3 CH2 OH सोबत एक्सेस HX जो आहे, HX म्हणजे काय घेतो इथं H आहे, तो रिएक्ट होणार. आता तो कसा रिएक्ट होणार बघा, CH3 CH2 OH CH3 CH2 OH प्लस HX. आता बघा काय होणार याच्यामध्ये, हा OH आहे, पुन्हा काय होणार, इलेक्ट्रॉन विड्रॉ होणार, इथं हा मायनस बनणार, हा बनेल प्लस. प्लस म्हणजे याला काय लागतील इलेक्ट्रॉन, ते कोण डोनेट करणार, ऑक्सिजन, बरोबर. म्हणजे काय बनेल, CH3 CH2 OH. X च्या ठिकाणी काय घेऊया आपण, आयोडीनच लिहितोय ना, आयोडीनच लिहूया इथे.
CH3 CH2, त्याच्यानंतर बघा हा O, हा H आणि हा दुसरा H. ओके, याच्यावर काय येणार प्लस लोन पेअर आहे, प्लस हा आयोडीन. ठीक आहे ना, हे वेगळं आहे. क्लिअर आहे. बघा CH3 CH2 OH आणि हा एक H, OH आणि H. आता याने लोन पेअर डोनेट केली म्हणजे याच्यावर आला प्लस आणि I त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन वेगळा निघाला I मायनसच्या फॉर्म मध्ये. बरोबर दिसतंय ना, अजून मोठं काढतो थोडं. I मायनसच्या फॉर्म मध्ये. आता काय होणार दुसऱ्या स्टेप मध्ये बघा, बेस्ट लिव्हिंग ग्रुप दिसतोय आपल्याला, 2 H आणि 1 ऑक्सिजन. म्हणजे काय बनणार निघणार याच्यातून, काय करणार आता स्टेप बघा इथे लिहितो. याच्यात काय होणार CH3 CH2 OH, हा H, H वर काय आहे प्लस, इथं 2 लोन पेअर. बरोबर, ते काय होणार हा H2 बाहेर पडणार इलेक्ट्रॉन घेऊन, या लोन पेअर म्हणजे या बॉन्ड पेअर मधून इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, तो बाहेर पडेल. आणि I मायनस जो आहे, आता इथून इलेक्ट्रॉन गेले म्हणजे याच्यावर काय येणार प्लस, तो प्लस आला म्हणजे त्याला मदत कोण करणार, हा बघा हा I मायनस. म्हणजे होणार काय याच्यामध्ये, हा I मायनस इथे येणार आणि हा इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडणार कशाच्या फॉर्म मध्ये, H2O च्या फॉर्म मध्ये. बरोबर, याच्यावर कोणता चार्ज येणार प्लस. बघा समजून घ्या व्यवस्थित, H2O बाहेर पडतोय, H2O ऑक्सिजन त्याचे इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर जाणार म्हणजे याच्यावर येणार प्लस कार्बनवर, कार्बनवर प्लस आला त्याला इलेक्ट्रॉन लागणार, इलेक्ट्रॉन कोण डोनेट करणार I मायनस की जो इथं रिमूव्ह झालेला आहे. बरोबर, म्हणजे काय बनेल अल्टिमेटली CH3 CH2 I प्लस H2O. बघा CH3 CH2 I प्लस H2O, इथिल आयोडाइड. ओके, अनसिमेट्रिकल घेतलं ना आपण CH3 CH2 OH, काय बनणार याच्यापासून OH म्हणजे हा H2O रिमूव्ह झाला आणि CH3 CH2 आणि हा I त्याला अटॅच झाला म्हणजे काय बनतं इथिल आयोडाइड, H2O रिमूव्ह होतोय. बघा हे आहे टोटल मेकॅनिझम कशाचं, रिएक्शन ऑफ इथर विथ HI, एक्सेस ज्यावेळेस घेतो आपण. ओके, त्या केस मध्ये मिथिल आयोडाइड आणि इथेनॉल बनतोय. स्टेप 1 मध्ये काय होतंय प्रोटोनेशन होतंय. प्रोटोनेशन म्हणजे हायड्रोजन देतोय त्याला, ऑक्सिजन आणि हायड्रोजन अटॅच होत आहे, इथं प्लस येणार, प्लस आल्यामुळे काय होणार इथून इलेक्ट्रॉन विड्रॉ होणार. हे बघा ऑक्सिजन विड्रॉ करणार आणि I मायनस येणार याच्या मदतीला, याच्या कारण याच्यावर येणार प्लस म्हणजे या फॉर्म मध्ये स्ट्रक्चर तयार होते. नंतर काय होणार हा CH3 I आणि CH3 CH2 OH, CH3 CH2 OH बनेल. नंतर काय होणार CH3 CH2 OH वर एक्सेस HI येतोय आपण, त्याच्यामुळे तो रिॲक्ट करतोय. तो रिॲक्ट म्हणजे काय, हा पुन्हा प्रोटोनेशन होतोय, ऑक्सिजनला एक H अटॅच होतोय OH आणि हा H आणि हा I मायनस, पुन्हा हा OH 2H आणि एक ऑक्सिजन H2O च्या फॉर्म मध्ये बाहेर पडणार CH3 CH2 OH. क्लिअर, लिहिता येईल, एवढं सोपं आहे मेकॅनिझम एकदम. काही समजलं नाही तर काय करणार पुन्हा रिवाइंड करून घ्या. बरोबर, पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, पुन्हा रिपीट करा, सोपे आहे एकदम रिॲक्शन. मेकॅनिझम काहीच नाही, प्रोटोनेशन होतं, दुसऱ्या स्टेप मध्ये ऑक्सिजन रिमूव्ह करतोय आपण म्हणजे दुसऱ्या स्टेप मध्ये I मायनस अटॅक करतोय त्याच्यावर, ट्रान्झिशन स्टेट बनते, हा तयार होतोय आणि नंतर काय एक्सेस आहे त्याच्यामुळे अल्किल हॅलाइड बनतोय. क्लिअर आहे. काय करणार व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढची रिॲक्शन बघू. बरोबर, हे मागच्याच लेक्चर मध्ये, मागच्या लेक्चरच फक्त आपण नेक्स्ट आपण घेतलेलं. हा तुम्हाला ते पण बोललो होतो ना HI आणि HBr कशामुळे, तर समजलं मेकॅनिझम. न्यूक्लिओफिलिसिटी जी आहे ती HI आणि HBr ची जास्त आहे. बरोबर, त्याच्यामुळे हा HI म्हणजे हा H जेवढा इझिली रिमूव्ह होऊ शकतो तेवढा ही रिॲक्शन लवकर कॅरी आउट होईल. आता HCl च्या केस मध्ये ते पॉसिबल आहे का, बघा यांची जी साईज आहे HCl HBr आणि HI, डाऊन द ग्रुप काय होत जाते, ऍटॉमिक साईज काय होत जाते इन्क्रीज होते ना,
ॲटॉमिक साईज काय होत जाते, डाऊन द ग्रुप जसं गेलो आपण तसं काय होत जातं, क्लोरीन टू ब्रोमीन टू आयोडीन काय होत जाते, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस मुळे यांची साईज जशी इन्क्रीज होणार, कशाची, HI ची साईज इन्क्रीज झाली म्हणजे H जो आहे तो इझिली रिमूव्ह होऊ शकतो, बरोबर. हा H इझिली रिमूव्ह होणार म्हणजे H इझिली रिमूव्ह झाला म्हणजे प्रोटोनेशन लवकर होणार ऍज कम्पेअर टू Br. आणि क्लोरीनच्या केसमध्ये काय, त्यांचं काय ॲटॉमिक साईज कमी आहे, त्याच्यामुळे क्लोरीन हायड्रोजनला लवकर सोडेल का, सोडणार नाही. हायड्रोजन जर लवकर रिमूव्ह झाला नाही तर तो अवेलेबल होईल का याच्यासाठी, या इथरला अवेलेबल होणार नाही. अवेलेबल नाही झाला तर फर्दर रिएक्शन कॅरी आउट होईल का, नाही होणार. ओके, त्याच्यामुळे मागच्या लेक्चरला तुम्हाला जे बोललो होतो मी काय, रिॲक्टिव्हिटी जी आहे ती कशाची आहे, न्यूक्लिओफिलिसिटी बोललो होतो तुम्हाला मी, काय न्यूक्लिओफिलिसिटी. तर त्याची ऑर्डर काय होती, HI नंतर HBr आणि लास्टला HCl, बरोबर. हे कोणासाठी, SN2 साठी, कारण SN2 च्या केस मध्ये काय आहे, रेट ऑफ रिएक्शन जे कशावर डिपेंड असते, बोथ रिएक्टंट ॲज वेल ॲज न्यूक्लिओफाइल. म्हणजे आयोडीन ची साईज जास्त तो इझिली रिमूव्ह करणार, Br ची साईज कमी म्हणजे इंटरमिजिएट, आणि क्लोरीन हायड्रोजनला लेस कमी म्हणजे इझिली रिमूव्ह करू शकत नाही, त्याच्यामुळे न्यूक्लिओफिलिसिटी रेट सगळ्यात कमी आहे त्याचा. म्हणून इथं घेताना काय घेतो आपण, HI आणि काय घेतोय, HBr घेतोय. ओके, क्लिअर आहे एवढं. आता काय पुढच्या 2-3 रिएक्शन फक्त याच्या आहे, या बेसिकली कशात बघतोय आपण, क्लीवेज ऑफ CO बॉन्ड बघतोय. ओके, ROR मध्ये जो CH3CO बॉन्ड जो असतो, ओके, CO बॉन्ड, COC किंवा ROR म्हणतो आपण, तर तो बॉन्ड ब्रेक व्हायचं जे आहे त्याच्या अंडर आपण हे फक्त बघतोय. ज्याच्यामध्ये पहिले आपण काय पाहिले की रिएक्शन क्लीवेज ऑफ CO मध्ये काय, रिएक्शन ऑफ इथर विथ हॅलोजन ऍसिड्स. ओके, मग हॅलोजन ऍसिड्स मध्ये आपण HI आणि HBr पाहिले आणि त्यांचं काय पाहिलं, हे मेकॅनिझम पाहिलं, बरोबर. मेकॅनिझम नंतर मग अजून काय 1-2 रिॲक्शन्स आहे, ओके, ते घेऊया. त्याच्या पहिले काय करा, हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, काढलाय मी साईडला होतोय वाटल्यास. ओके, आता काय करू आपण, नेक्स्ट रिॲक्शन घेऊया वाटल्यास, बरोबर. नेक्स्ट रिॲक्शन कोणती बघा, पुसतोय मी, एक रिएक्शन घेऊ नंतर मग वाटल्यास पुढच्या लेक्चरला घेऊया. मेकॅनिझम क्लिअर आहे. नेक्स्ट रिएक्शन घेऊया आपण. नेक्स्ट कोणती आहे, रिएक्शन ऑफ इथर विथ PCl5 बघूया. सोपी रिएक्शन एकदम बघा, रिएक्शन ऑफ इथर with PCl5. PCl5 म्हणजे काय, फॉस्फरस पेंटा क्लोराइड. बघा जनरल रिएक्शन इझी एकदम, ROR प्लस PCl5. बघा काय बनणार याच्यामध्ये, RCl. बघा ज्यावेळेस याला डॅश करतोय याचं मिनिंग काय आहे की दोघे अनसिमेट्रिकल आहे. जर अनसिमेट्रिकल असेल तर RCl प्लस R डॅश Cl प्लस POCl3, बरोबर. POCl3 म्हणजे काय, फॉस्फोरिल क्लोराइड म्हणतो आपण, फॉस्फोरिल क्लोराइड किंवा फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. बघा हे रिएक्शन कशात पाहिली होती आपण, PCl5 आठवतोय का, हॅलो अल्केन्स मध्ये पाहिली होती, प्रिपरेशन ऑफ RX मध्ये पाहिली होती आपण. त्या केस मध्ये काय होतं, फक्त इथं ROH होता, ROH प्लस PCl5. त्यावेळेस काय बनायचं, RCl बनायचं, बरोबर. आणि ज्यावेळेस सिमेट्रिकल असेल म्हणजे ROR जर असेल, ROR प्लस PCl5, त्या केस मध्ये तर काय ट्वाइसच लिहू शकता, ट्वाइस RCl प्लस POCl3. बघा फॉर एक्झाम्पल कसं तुम्हाला
एक्झाम्पल लिहून समजवतो. ज्यावेळेस सिमेट्रिकल असेल म्हणजे काय, ज्यावेळेस CH3OCH3 प्लस PCl5 बरोबर, त्या केस मध्ये काय राहणार, CH3Cl प्लस CH3Cl. बघा CH3Cl CH3Cl काय लिहू शकतो डायरेक्ट स्ट्रेट अवे, काय ट्वाइस CH3Cl प्लस POCl3 बरोबर. काय मिथिल क्लोराइड. बघा एकदम इझी रिॲक्शन आहे, काहीच नाही याच्यामध्ये. सिंपली काय करायचंय आपल्याला, पार याला हीट दाखवा. ओके, आता हे झालं सिमेट्रिकल. सिमेट्रिकल इथं आहे ना, याच्या ऐवजी जर अनसिमेट्रिकल घेतला तर म्हणजे CH3OC2H5 प्लस PCl5, त्या केस मध्ये काय होणार, त्या केस मध्ये मग हे बघा RCl म्हणजे काय CH3Cl C2H5Cl. बघा CH3Cl प्लस C2H5Cl प्लस POCl3 बरोबर. इथिल मिथिल इथर PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. नाव लिहून देऊ का, इथे लिहून देतो वाटल्यास. PCl5 म्हणजे काय, फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ओके, बघा एवढेच रिॲक्शन सिंपल, याच्यामध्ये काहीच करायचं नाही. बघा 2 R होते, त्याच्यामध्ये रिॲक्शन बॅलन्सेस आहे. हा एक R, हे 2 R, हे दोघी R, 2 Cl आणि हे 3 आणि 2 किती 5. हा एक फॉस्फरस, हा एक फॉस्फरस, एक ऑक्सिजन, एक ऑक्सिजन. दॅट्स इट, बॅलन्स झाली बरोबर. सिंपल रिॲक्शन आहे. काय रिॲक्शन ऑफ इथर म्हणजे काय होतंय, क्लीवेज ऑफ RO बॉन्ड होतोय. हा बॉन्ड ब्रेक होतोय ना, आयदर दिस वन और दिस वन. म्हणजे काय बनतंय, एक तर ट्वाइस सिमेट्रिकल असेल त्यावेळेस काय ट्वाइस बनतील, ट्वाइस अल्किल राईट. किंवा ज्यावेळेस अनसिमेट्रिकल असेल त्यावेळेस एक एक अल्किल ग्रुप ब्रेक होईल. हा याच्यापासून एक बनेल, याच्यापासून एक क्लोराइड बनेल, CH3Cl C2H5Cl प्लस काय POCl3. क्लिअर आहे, सोपी रिॲक्शन एकदम बरोबर. काय पाहिलं आज आपण, मेकॅनिझम पाहिलं बरोबर. मेकॅनिझम ऑफ व्हॉट, इथर विथ HI म्हणजे काय, हॅलोजन ऍसिड सोबतचं मेकॅनिझम पाहिलं. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, बऱ्याचदा विचारला जातो, तर त्याची प्रॅक्टिस करा मेकॅनिझमची. आणि त्याच्यासोबत अजून एक रिॲक्शन पाहिली आपण, रिॲक्शन ऑफ इथर विथ व्हॉट, PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ठीक आहे, काय करा, हे लिहून घेणार, व्यवस्थित लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. पुन्हा सांगतोय, फिजिकल प्रॉपर्टी संपले, आपला मेथड ऑफ प्रिपरेशन झालेले आहे. केमिकल रिॲक्शन स्टार्ट केलं आपण. ओके, आता जास्त राहिलेलं नाही केमिकल रिॲक्शन, ते आपण संपवू. तुमचं काम काय, तुम्ही प्रॉपर नोट्स बनवा, कम्प्लीट लेक्चर बघा. 5-10 मिनिटं बघू नका, 5-10 मिनिटं बघायचं, नंतर बोर होतंय, सर बंद करून देतोय. बघा लास्ट लेक्चर पर्यंत बऱ्याचदा काय होतं, लेक्चर बघत नाही आणि मग सर आम्हाला समजत नाही, कन्सेप्ट क्लिअर होत नाहीये. त्याच्यामुळे कम्प्लीट लेक्चर बघा. काही डाऊट असेल तर पुन्हा बघा. सध्या काम तरी काय तेवढंच आहे ना, अभ्यासच करायचा आहे ना, तेवढं तर करू शकताय तुम्ही. अभ्यासच करायचा आहे तर काय, लेक्चर अवेलेबल आहे तुमच्याकडे, नोट्स आहे, सगळं बनवायचं आहे फक्त आणि अभ्यास करायचा आहे. तेच नाही केलं तर काय उपयोग नाही आहे बरोबर. लेक्चर अपलोड होत आहे टाइम टू टाइम, तुमचं काम फक्त अभ्यासाचं आहे. तुम्ही प्रॉपर नोट्स बनवा, काही डाऊट असेल तर विचारत जा. ओके, नेक्स्ट लेक्चरला काय घेऊया आपण, रिॲक्शन स्टार्ट करूया. 2 रिॲक्शन तर झालेले आहे, अजून 2-3 रिॲक्शन याचे बाकी. ओके, आणि नंतर युजेस आहे. इथर चॅप्टर फिनिश, म्हणजे अल्कोहोल फिनॉल इथर हे चॅप्टर आपलं फिनिश होऊन जाईल बरोबर. सो हार्डवर्क घ्या थोडंसं आणि अभ्यास करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू, तोपर्यंत बाय.